दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। शिरपूर तालुक्यातील कनगई गावातील राजेश प्रेमसिंग पावरा याने त्याचा मामेभाऊ रणजित भाट्या पवार यास किरकोळ कारणावरून डोक्यावर मागील बाजूस विळ्याने मारून गंभीर दुखापत केली होती। जखमी रणजितचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला। मयत रणजितचा भाऊ भोंग्या भाट्या पावरा याच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील आरोपी राजेश पावरा हा गुन्हा केल्यानंतर फरार झाला असल्याने वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे आरोपीचा शोध घेणं सुरू होतं। संशयित राजेश रत्नागिरी इथं पळून जात आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने शिरपूर तालुका पोलिसांनी राजेश प्रेमसिंग पावरा वय 27 वर्ष राहणार मुक्काम कनगई पोस्ट सुळे तालुका शिरपूर जिल्हा धुळे यास धुळे बस स्थानक इथून ताब्यात घेतलं। त्याला विचारपूस केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे। सदर घटनास्थळावरून फॉरेन्सिक पथक धुळे यांच्या मदतीने गुन्ह्यात वापरण्यात आलेला विळा जप्त करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सदरची कामगिरी पार पाडली। या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिली। गणेश कोचर जैन, दक्ष पोलीस न्यूज, शिरपूर।